श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, अडचणीच्या वेळी सर्वात चांगला आधार म्हणजे तुमची उत्तम आत्मस्थिती, उपासना व नामस्मरण, जे तुमच्या कानात येऊन सांगत असते सगळं उत्तम होईल। परमात्मा कधीच कुणाचे भाग्य लिहत नाही। प्रत्येक वळणावर आपले कर्म, आपले विचार, आपले व्यवहार, आपले कर्म आपले भाग्य लिहितात। माझ्या पाठीशी असल्याचा भास होतो, माझ्या प्रयत्नांना यश देतो। माझी उपासना आहे मुंगी इतकी, तरी पण तू मला माझ्यावर आभाळा एवढे प्रेम करतो। स्वामी आई, तुझा आशीर्वाद प्रेम असेच राहू दे। तुम्हाला आशीर्वादाची गरज असेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून श्री स्वामी समर्थ टाईप करा। धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा, कारण मंदिरावर कलश जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या पायरीवरच व्हावे लागते। संगत धरण्यात माणसाने सावध असले पाहिजे, कारण सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे प्रचंड सामर्थ्य संगतीमध्ये आहे। म्हणूनच स्वामींच्या संगतीत राहा। कोणी साथ देव अथवा ना देव, नाराज होऊ नका, कारण स्वामीपेक्षा सुंदर सोबती कोणीच नाही। सहमत असाल तर होय देवा टाईप करा। यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे। स्वामी म्हणतात की प्राण गेला तरीही दुसऱ्या जीवाची हिंसा करू नका। ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही। श्री स्वामी समर्थ। वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल मात्र कधीही विसरू नका। जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे, स्वामी म्हणतात, जर माझे नाव तुझ्या ओटाशी आहे तर घाबरतोस कशाला? मी सदैव तुझ्या पाठीशी आहे। मी आहे ना तुझ्या पाठीशी, मग भिवू नकोस। शुद्ध अंतकरण ठेवून नाम घेतले ना तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल। नामानेच अंतरंग शुद्ध बनते, नामानेच मन अंतरंगात प्रवेश करून स्थिर बनते, नामाने काळजी वाटणे नाहीसे होते, मग तळमळही आपोआप जाते। स्वामी म्हणतात, तुम्ही नाव घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो। जो नुसतं नामात राहीन त्याला मी अखेरपर्यंत सांभाळीन। खूप भीती वाटत आहे, मार्ग मिळत नाही, खूप कर्ज झालंय, दुःख आहे, तर झोपण्याआधी स्वामींचे हे 2 वाक्य बोलूनच मग झोपा। अशक्य ही शक्य करतील स्वामी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे बोला आणि नंतर झोपा। स्वामींचे हे 2 वाक्य तुम्हाला प्रचंड बळ देतील आणि प्रत्येक संकटात लढण्यात ताकद व हिंमत देतील। हे वाक्य बोलूनच झोपा, आयुष्य आनंदी व सुखी होईल। लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला कधीच एकटे सोडत नाही, प्रत्येक वेळेस ते आपल्या सोबत असतात। फक्त आपला विश्वास स्वामींवर पाहिजे। स्वामी म्हणतात, तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता। अरे कर्म करणं हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणं हे माझी जबाबदारी आहे। भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी। आशा करते हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल। आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व शेअर करा। स्वामी तुमच्या सर्व इच्छा स्वप्न पूर्ण करो हीच प्रार्थना। भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत। संदेश पूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।